नमस्कार. मला ना स्वतःला चालायला खूप आवडतं. मी दिवसातनं 1.5-2 तास तरी आणि तेही वजन घेऊन चालायचा खूप प्रयत्न करते. आणि जर जास्त वजन नसेल 2-2.5 किलोपर्यंतचं वजन असेल तर सहज मी जिन्याने चालते. नाहीतर एरवी वजन नसेल तर सरळ चालतच आणि फक्त 2.5 किलोपेक्षा जास्त वजन असेल तर मी लिफ्टने येते. लिफ्टची सोय असूनही मला लिफ्ट सतत वापरायला मला नाही आवडत. माझ्याकडे कुठल्याही घरकामाला वरकामाला बाई नाही आहे. आम्ही दोघं नवरा बायको मिळूनच साफसफाई करणं, भांडी घासणं हे मशीन लावतात, कपडे सुकवतात. त्यामुळे बऱ्याचदा काही लोकांना असं वाटतं आणि भाजी मी ना बाजारात जाऊन आणते आणि मी चालत जाते आणि चालत येते. किंवा येताना जर खूप भाजी असेल बाजारात, म्हणजे मी प्रॉपर जिथे स्वस्त मिळते तिकडनं जाऊन मी बाजारातून जाऊन आठवड्यातून एकदा भाजी घेऊन येते. खूप भाजी असेल आणि मला असं वाटतं की आज मला नाही चालता येणार किंवा मला, आणि मग शेअर रिक्षा मिळाली, बस मिळाली तर मी त्यावेळेला वाहनाचा उपयोग करते, नाहीतर मी शक्यतो चालतच आणते. तर बरेच जणं ह्याच्यावर मला ताशेरे मारतात, किती किती कंजूसी आहे. पण खरंच का आपली क्षमता मारून, आपली असलेली क्षमता मारून उगाचच पैसा उधळणं म्हणजे कंजूसी आहे का हो? मला आवडतं चालायला. आणि कामवालीचं म्हणाल ना, तर माझा अनुभव मी सांगते. माझ्या माहेरी माझ्या आईला ऐपत नसल्याने असेल किंवा तिला खूप उरक असल्याने असेल, आम्ही कधी कामवाली बघितली नाही. सगळं माझी आई करायची. तशी मी शेवटची, त्यामुळे मी आईचं बाळंतपण नाही पाहिलं. पण माझे भावंडं पण सांगतात बाळंतपणानंतर आई 20-25 दिवस पण माझी आई आराम नाही करायची. नंतर तिला वरची कामं थोडीफार सगळी करायला लागायची. आणि त्यावेळेला कसे मावशी, आत्या कोणतरी पहिले 2 आठवडे येऊन थोडंसं बाळाला आणि बाळंतिणीला 1-2 आठवडे बघायचे. त्याच्यानंतर 2 आठवड्यानंतर आईलाच सगळं करावं लागायचं. तर ह्याच्या अगदी उलट माझ्या सासूबाई, मी माझ्या सासूबाईंना बघताना, म्हणजे माझ्या सासूबाई आजे सासूबाई शोभतील अशा होत्या. कारण त्यांनाच त्यांचा मुलगा खूप उशिरा झाल्यामुळे मला त्या पण त्यांना पहिल्यापासून कामवालीची सवय होती. त्यांना कामवालीशिवाय जमायचं नाही. मी लग्न होऊन आल्यावर सासरी कामवालीशिवाय आमच्या घरात नाही चालायचं. तर मग आणि मग त्यांचं जसं अजून वय वाढत गेलं आणि त्यांनाही खूप काम करायला आवडायचं. आणि संधिवाताने त्यांना पटकन उचलता हात आखडून येणं वगैरे असे प्रकार व्हायला लागले, हातातून दूध पडणं. आणि मग खूप मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास व्हायला लागल्यावर मग मी दिवसभराची कामवाली, नुसतं वरकामाची कामवाली न ठेवता दिवसभराची त्यांनाही देखभाल करेल आणि सतत त्यांच्या बरोबर असेल अशी कामवाली ठेवली होती. सकाळी मी नोकरीला जायचे, त्यामुळे 9 ते 6 अशी कामवाली ठेवली होती. आणि जी कामवाली होती तिचं आणि सासूबाईंचं इतकं छान जुळायचं की दोघी एकत्र बसणं, जेवणं वगैरे, ती बरोबर मालिश वगैरे, त्यांची खूप देखभाल छान करायची. पण आणि मला ना चांगलं कौतुक करायला खूप आवडतं. त्यामुळे मी हे कौतुकाने सगळ्यांना सांगायची. मी पगार अपेक्षा जास्त, म्हणजे माझ्या कामवालीच्या नातवांना शाळेला पहिल्या पुस्तकं, वह्या, दप्तरं सगळं बोनस म्हणून एक पगार जास्त, सगळं म्हणजे आजारपण आलं तर पटकन आजारपण आला, म्हणजे पगार सोडून किती दिला हा हिशोब मी कधी कोणाला सांगायची नाही. ते तिच्यात आणि माझ्यातच असायचं. कारण माझ्या सासूबाईंना असं वाटायचं की गरज नाही, पण उमाने कामवाली ठेवली आहे, त्यामुळे मला तिला जपावं लागायचं आणि मी ह्या खर्च करायचे आणि बाहेर मी हे पटकन बोलायची नाही. आणि त्याचं काय झालं, आणि तिचं कौतुक मात्र मी सगळ्यांना करायची. त्यामुळे झालं काय, माझ्या कामवालीला माझ्याच नातेवाईकांनी पळवली. आणि
आणि मग नंतर मला तशी कामवाली मिळणं, म्हणजे जसं ज्या सासूबाईंचं आणि तिचं जसं ट्युनिंग होतं तशा त्या ह्याची मिळाली नाही. कामवाली तर मला मिळतच गेल्या. आणि सासूबाईंना सतत वाटायचं की तू मला कामवालीची गरज नाही, हिला कामं करायला नको म्हणून किंवा जे काय असेल ते म्हणून हिने कामवालीला ठेवलं. म्हणजे त्या नेहमी तिच्या कामवालीवर रोब दाखवायच्या. मग दर रविवारी त्यांची भांडणं सोडवणं हाच माझा हे असायचा. रविवारी मात्र त्यांना फक्त एक तासभर येऊन भांडी लादी पोता तेवढंच काम, बाकी आंघोळ बिंघोळ त्या दिवशी रविवारी मीच घालायची त्यांना. तर मग त्यामुळे जेव्हा माझ्या सासूबाई जानेवारी 17ला गेल्यावर आणि माझे मिस्टर डिसेंबर 17ला निवृत्त झाले. मी 2020ला निवृत्त होणार होते. माझ्या नवऱ्याने पहिलं सांगितलं की आपण आता कामवाली ठेवायची नाही, कारण कामवाली भांडी लाद्याला वगैरे यायची. सासूबाई गेल्यानंतर फक्त वर कामाला ठेवलेली होती. मग मी मला निवांत दिवसभरात जसं जमेल तसं थोडंसं चुकेल माझं पहिल्यांदा, पण आपणच दोघं मिळून करूया, कामवालीची गरज नाही. दिवसभर मी काम करत राहिल्याने मलाही व्यस्तता येईल कामाची आणि कंटाळा येणार नाही. आणि आम्ही दोघांनी 2018पासून, म्हणजे जानेवारी 2018पासून आत्तापर्यंत कामवालीला ठेवलेलं नाही. आमची कामं आम्ही दोघंच मिळून आवरतो. अगदीच खूप वाटलं की डीप क्लिनिंग वगैरे करायचं तर अर्बन क्लॅबला दिवाळीच्या वगैरे बोलवतो. कारण आमचा अनुभव आहे, कामवाली जरी ठेवली तरी दिवाळीच्या दिवसात सगळीच जण त्यांना बोलवतात. त्यामुळे त्यांना तरी दोष कसा द्यायचा की ते आपल्या घरी येऊन म्हणजे वरचे पैसे देऊनसुद्धा साफसफाईला पाहिजे तसे मिळत नाहीत. कारण त्यावेळेला त्यांच्याचकडची कामं जास्त असतात. ज्यावेळेला नेमकं आपल्याकडे पाहुणे येणार असतात त्यांच्याकडे काही ना काही प्रसंग असतो. हा माझा अनुभव आहे की पाहुणे आहेत, काहीतरी आपण प्रसंग ठेवला आहे, पूजा-बिजा, त्यावेळेला कामवाली नेमकी न सांगता दांडी मारणं वगैरे हे प्रकार खूप अनुभवल्यामुळे मला असं आता सुटसुटीत बरं वाटतं. कारण आम्ही दोघेच आहोत. मनात ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला कधी-कधी आम्ही काही प्रसंग, लग्न आलं, हे आलं, जोडून येतं, तर आठवड्यातून त्या आठवड्यात 2दा घरात फक्त जेवण बनवलं जातं, बाकी बाहेरच जेवलं जातं. आणि एक वेळेला जेवण बनवलं की आम्हाला ते 2 वेळेला पुरतं. सकाळी आम्ही भात खाऊ, त्यामुळे सकाळी डाळ-भात भाजी असते. मग त्यातलीच डाळ आणि भाजी उरते, संध्याकाळी आम्ही पोळ्या करतो, पोळी भाकरी असं काहीतरी करतो. त्यामुळे आम्हाला असं ज्या वेळेला जेवणच नाही तर तिलाच काय, आणि पुन्हा तिच्यासाठी राखत बसायचं, कामवाली येणार आहे म्हणून कुठे जाता येत नाही. त्यामुळे आमचं वेळापत्रक कामवालीमुळे अडत नाही आणि कामवाली नाही म्हणून आमची कामंही अडत नाही, असं आमचं चालतं. पण लोकं मात्र म्हणजे माझ्या म्हणजे एक मैत्रीण सतत अशी म्हणून दाखवायची मला की कुठे ठेवणार आहेस पैसा, कुठे ठेवणार आहेस, नंतर मग डॉक्टरला घालशील, आता करशील आणि डॉक्टरला घालशील. तेव्हा मी अरेला का रे बोलणारी आहे. मी तिला तिच्याकडची औषधं बघितले, ही कोणाची गं? नाही म्हणे माझीच आहेत. म्हटलं आता मी तुला म्हणू का, तुझा पैसा कामवालीला पण जातो आणि डॉक्टरला पण जातो आहे. अगं माझं संधिवाताचं, मला हेच होत नाही. आणि मी तिला तेच सांगितलं, ते होऊ नये, माझं अंग हलत राहावं. देवाच्या दयेने देवाने मला अंग हलण्या एवढी ताकद दिलेली आहे. ते माझ्याकडून माझ्या आळसपणाने घालवू नये म्हणून मी कामवाली ठेवत नाही. आणि म्हणून मी रिक्षा करत नाही. शक्यतो रिक्षा अवॉइड करते, शक्यतो वाहनं अवॉइड करते. छोट्या ह्याच्यासाठी 1-2 स्टॉपसाठी चालायला कंटाळा करत नाही. सतत लिफ्टचा वापर करत नाही. माझं 2ऱ्या माळ्यावरच तर घर आहे. 2 मजले जर आपण खालचं हे धरलं तर 3 मजले चढण्या, आणि आमची जुनी इमारत लिफ्टशिवाय होती आणि माझं 3ऱ्या मजल्यावर घर होतं. दिवसातून 4 वेळा उतरणं व्हायची. मला त्याची सवय आहे. तर मला अगदी मनापासून वाटतं, ज्याला वाटतं त्यांनी कामाला 4 बायका ठेवावा, पोळीसाठी वेगळी, लादीसाठी वेगळी. मी कोणाला बोलायला जात नाही.
पण माझ्यासारखे काही वेडे असतील की ज्यांना स्वतःचं घर पुसताना मला स्वतःला वाटतं की देवा मला कसं का असं ना माझं म्हणून घर आहे, तर मी वास्तुदेवतेची धन्यवाद देता देता लादी पुसते. मला ते आवडतं. तर असे माझ्यासारखे काही लोक असतील की ज्यांना आवडतं, त्यांना ह्याच्यात मोजू नका की ते कंजूस आहेत. आणि आपला पैसा आपण कसा वापरावा हा ज्याचा त्याचा आहे. मी कमवलेला माझा पैसा मला दुसऱ्यांना कामं देऊन म्हणजे नुसतं उगाचच रिक्षा लावून असा लुटायचा आहे का कोणाला वेळप्रसंगी मदत करण्यासाठी राखून ठेवायचं आहे, माझ्याच दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी वापरायचा आहे, हा माझा आहे. त्यामुळे अशा जर कोणी माझ्यासारख्या वेड्या भेटल्या की जे स्वतःची कामं स्वतः करत असतील, शक्यतो रिक्षाला खर्च करत नसतील, तर त्यांना उगाचच कंजूस म्हणून हेटाळणी करू नका. ते कंजूस नसतात, ते स्वतःच्या क्षमतेला वाढवत असतात. बघा, तुम्हाला माझं पटतंय का? तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.